हां नमस्कार. भले बुरेच्या बघा ह्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. भले बुरे ह्या प्लॅटफॉर्मच्या निमित्तानं जे काही समाजात आपल्याला भला बुरा अनुभव येतो आणि आपण त्यातून काही चार गोष्टी शिकतो आणि आपण ज्या काही गोष्टी शिकलेलो आहोत तर त्या काय सामान्य जे लोक आहेत, जनता आहेत, त्यांना लोकांना ते कळाव्यात आणि त्या माध्यमातून थोडा तो विषय उलगडता येईल. आणि दुसरी गोष्ट त्यातनं आपण काय बोध घेऊ शकतो किंवा इथून पुढं आपण कसं वागू शकतो असे काही इनपुट्स देण्याचा प्रयत्न माझ्याकडनं होणार आहे ह्या प्लॅटफॉर्मवर. तर तुम्हाला हा प्रयोग कसा वाटतो आहे तो जरूर कळवा, कमेंट करा त्या व्हिडिओमध्ये, लक्षात घ्या. तर आता आपण मराठा आरक्षणाबद्दल बोलणार आहे. तर टायटललाच तुम्ही बघितलं असेल की मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा आणि मराठा विद्यार्थ्यांचं नुकसान, तिथं क्वेश्चन मार्क आहे, पण नक्कीच नुकसान आहे, लक्षात घ्या. जे मुलं MPSC करतात, UPSC करतात, त्यांना सगळ्यांना हे समजतं काय जे प्रकार चालला आहे तो, की आता EWS आरक्षणाचा आपल्याला लाभ घेता येणार नाही मराठा विद्यार्थ्यांना. आणि त्यामुळं त्यांचं म्हणजे SCBC असणं, OBC असणं आणि ओपन असणं, म्हणजे ओपन, SCBC, EWS आणि OBC, त्यापेक्षा ओपनमधून काय लाभ तसा मिळत नाही. कॅटेगरी राहतात SCBC, EWS आणि OBC. तर लक्षात घ्या, जरांगे पाटलांनी अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे आंदोलन करून आणि सरकारला बघा जवळपास जेरीत आणल्यासारखंच केलेलं आहे. पण ते काय म्हणजे त्यांची भावना बघा स्वच्छ प्रामाणिक दिसते, म्हणजे आंदोलनातनं का ते तुम्ही उपोषण करण्यात कुणाला काय म्हणजे मजा नसते, लक्षात घ्या. ते जीवाशी खेळणं वगैरे काय प्रकार आहे तो. पण ते परिणाम काय त्याचा झाला ते मुंबईला, वाशीला आपण बघितलं असेल की तिथं अचानकच मग ते शिंदे सरकारनं डायरेक्ट 10% SCBCच घेऊन आले आणि तिथं जल्लोष सगळा झाला. पण त्यावेळेला मुलांना, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना हे समजतं म्हणजे काय प्रकार आहे तो, म्हणजे सगळा बट्ट्याबोळ झाला ते SCBC देऊन. का तर ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला अगोदर मिळालं होतं, म्हणजे पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळेला असताना किंवा नंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना, म्हणजे 16% किंवा नंतर 13% हायकोर्टने दिलं होतं. म्हणजे तो काय प्रकार आहे तो थोडक्यात आपण बघूया. आणि आता मराठ्यांना SCBCमध्ये घातल्यामुळं म्हणजे कसा प्रकार झाला आहे, धड OBC नाही आणि EWS नाही. आता महत्त्वाचं म्हणजे जिथून जास्त चांगला लाभ मिळत होता, तर त्या गोष्टीवर प्रकाश टाकण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि आत्ता पोलीस भरतीच्या निमित्तानं जो खेळखंडोबा झाला आहे किंवा आत्तासुद्धा राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि नंतर समाज कल्याणची परीक्षा, म्हणजे त्या फॉर्म्समध्ये पुन्हा नव्यानं बदल करायला सांगितले. लक्षात घ्या मराठा विद्यार्थ्यांना की तुम्ही एकतर OBCमध्ये स्वतःला कन्वर्ट करून घ्या, तुम्ही होत असाल तर, इलिजिबल असाल तर, नसेल तर तुम्ही ओपनचा पर्याय निवडा. म्हणजे लक्षात घ्या EWS पर्याय आता मराठा विद्यार्थ्यांसाठी 2024मध्ये उरलेला नाही. तर हा काय नेमका प्रकार आहे थोडक्यात ती टाईमलाईन बघा तुम्ही बघा, तुम्हाला दिसेल. तर पहिल्यांदा काय आहे की 2013 सालात नारायण राणे समितीनं सांगितल्याप्रमाणे किंवा त्यांनी ज्या प्रकारे सांगितलं होतं त्या प्रकारे मग पृथ्वीराज चव्हाण सरकारने साधारणतः 9 जुलै 2014ला तर मराठ्यांना 16% आरक्षण आणि मुस्लिमांना 5% आरक्षण बघा दिलेलं होतं, ते पास केलेलं होतं. म्हणजे नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये, म्हणजे लक्षात घ्या. पण 5 दिवसात, म्हणजे लक्षात घ्या 5 दिवसात नव्हे, ॲक्च्युली 5 महिन्यातच अवघ्या, म्हणजे 14 नोव्हेंबर 2014ला हायकोर्टात त्याला स्थगिती आली, म्हणजे ते आरक्षण गेलं, म्हणजे लक्षात घ्या. आणि तुम्हाला सांगतो त्यावेळेला म्हणजे त्यानंतर काय झालं की 1 नोव्हेंबर 2018मध्ये नंतर SCBC कॅटेगरीतून फडणवीस सरकारने परत नंतर आरक्षण दिलं, म्हणजे 18मध्ये. पण 17-18मध्ये तिथं काय झालेलं होतं की मोठ्या प्रमाणात मराठा क्रांती मोर्चा आयोजित केले गेले होते आणि त्यातनं दबाव येऊन त्यानंतर मग सरकारवर दबाव आल्यानंतर मग 16% आरक्षणाचा SCBC प्रवर्गातनं, म्हणजे SCBCचा बघा तिथं संदर्भ येतो, त्यातनं मग फडणवीस सरकारने त्याला मान्यता दिली होती. पण मग नंतर काय पुन्हा त्याला पण हायकोर्टात चॅलेंज केलं गेलं. पण हायकोर्टामध्ये कसं आहे त्यावेळेला मात्र सिस्टमॅटिक प्रकारे बॅकवर्ड क्लास कमिशन म्हणजे मागासवर्ग आयोगाची मदत घेतली होती आणि त्यात मराठ्यांना मागास दाखवलेलं होतं आणि मग SCBC प्रवर्गाचा लाभ मिळालेला होता. आणि त्यातनं मग हायकोर्टाने काय केलं
की 16% असं न देता 13 आणि 12 म्हणजे लक्षात घ्या, नोकऱ्यात 13% आणि शैक्षणिक संस्थांमध्ये 12% असं आरक्षण ते ग्राह्य दिलं. पण त्यानंतर काय केलं, सुप्रीम कोर्टानं 5 मे 2021ला, म्हणजे ही गोष्ट काय झाली होती, हायकोर्टची गोष्ट ही 2019ला झाली होती. तुम्हाला त्या टाईमलाईनमध्ये बघा क्लिअर दिसेल, म्हणजे पहिल्यांदा काय झालं नंतर काय झालं तुम्ही ते व्हिडिओ पॉज करून बघू शकता. म्हणजे लक्षात घ्या, मुद्दा तो नाही, नुकसान कसं होतंय ते विद्यार्थ्यांचं मी तुम्हाला एंडला सांगणार आहे. तर 5 मे 2021ला सुप्रीम कोर्टानं ते रद्द केलं की असा SCBC प्रवर्गात मराठ्यांना टाकता येणार नाही, किंवा त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे ते 50%च्या वर आरक्षण नेता येणार नाही. इंद्रसाने केसन काय, तुम्हाला ह्याबद्दलचे बरेच व्हिडिओ तुम्हाला मिळतील यूट्यूबवर, म्हणजे त्यामध्ये त्या आपण खोलात नको जायला. तो 50%चा काय प्रकार आहे, कोटा काय, मग राज्य सरकारची चूक आहे का केंद्र सरकारची चूक आहे ते आपण बघायला नको. आता पुढं बघा, मग आता ऑक्टोबर 23मध्ये, मग नंतर म्हणजे त्याच्यानंतर ऑगस्ट 23मध्ये जरांगे पाटलांनी म्हणजे जोरदार उपोषण केलं, ते सगळा इतिहास आपल्याला माहीत आहे. आणि मग त्या रेट्यातून मग शिंदे सरकारने काय केलं, क्युरेटिव्ह याचिका, क्युरेटिव्ह रिट पिटिशन जी सुप्रीम कोर्टात दाखल केली ऑक्टोबर 23मध्ये. आणि 20 फेब्रुवारी 24 एंडची घडामोड बघा शेवटची, की शिंदे सरकारने त्या वाशीमध्ये मग ते जाहीर केलं, काय केलं, 10% आरक्षण दिलं. म्हणजे ते 13% सांगितलं होतं, म्हणजे 10%. हे 10% म्हणजे त्यांना काही कमी द्यायचं होतं असं नव्हे, की टिकावं. म्हणजे त्यांचा पण हे तो प्रामाणिकच आहे, लक्षात घ्या. जर आपण तसं म्हणायला गेलो तर राजकारणाच्या ठिकाणी राहू दे, ते आपल्याला काही मतलब नाही. पण ह्यामध्ये घोटाळा लक्षात घ्या, त्या लोकांना इतक्या त्या लाईनला तितकं माहीत असतं का नाही ते. इथं जे ॲक्च्युली ग्राउंडवर विद्यार्थी आहेत त्यांना कसा मनस्ताप होतो. आणि ह्या सगळ्या केसमध्येच एक नवीन घडामोड घडली होती केंद्र सरकारकडनं. 14 जानेवारी 2019 EWS आरक्षण लागू झालं होतं. 14 जानेवारी 19, लक्षात घ्या, जानेवारी 19. म्हणजे आता हायकोर्टानं ज्याला ग्राह्य धरलं होतं ते 2019 साली 13% आणि 12% मराठ्यांना आपल्या राज्यात. पण त्याच वेळेला म्हणजे जानेवारी 19मध्ये EWS आलं होतं. आणि त्यावेळेला कुणी EWSमध्ये, कुणी मग SCBC कॅटेगरीमध्ये होतं. आणि तुम्हाला सांगतो ह्याच्यावरती चर्चा घडत नाहीत. तुम्हाला आता मी म्हणजे नंतर एक काही निकाल दाखवणार आहे सॅम्पलला, की त्यावेळेला कसा प्रकार होता. म्हणजे एकाच मेरिट लिस्टमध्ये EWS, SCBC आणि OBC मेरिट किती लागला आणि कोणाला कसा फायदा होतो मी तुम्हाला एक सॅम्पल 2-3 रिझल्ट दाखवणार आहे. पण खेळखंडोबा हा शब्द ह्यासाठी वापरलेला आहे, आज रोजी SCBC कॅटेगरीतनं नोकऱ्या लागलेली आणि EWS कॅटेगरीतनं नोकऱ्या लागलेली लोक आतमध्ये आहेत. म्हणजे तो मराठा आहे पण EWSमधनं त्यानं आरक्षण घेतलेलं आहे आणि आता नोकरीमध्ये MPSC मार्फत किंवा तो लागलेला आहे, तर त्या नोकऱ्या आता ग्राह्य आहेत. म्हणजे लक्षात घ्या. पण आता नंतर येणारी लोक आता नाहीत, आता 24मध्ये ते EWS घेऊ शकत नाहीत. पण ऑलरेडी म्हणजे जे आता इन सर्व्हिसमध्ये आत गेले ते लाभ, म्हणजे इतकं ते तकलादू किंवा इतका तो खेळखंडोबा झाला आहे नोकऱ्यांचा आणि सगळ्या व्यवस्थेचाच. म्हणजे म्हणून आरक्षणाचा बघा विचका झाला आहे, म्हणजे फियास्को टाईप असा प्रकार झालेला आहे. तर आता मग काय पुढं लक्षात घ्या, तर तुम्हाला जुना इतिहास माहीत आहे. म्हणजे 50%च्या वर मग आत्ता पण आरक्षण जातं. 5 मे 2021ला सुप्रीम कोर्टानं ते आरक्षण रद्द केलं होतं सुरुवातीचं. मग अजूनसुद्धा हे शिंदे सरकारने 10%चं आरक्षण दिले, मग त्याचा भविष्यकाळ काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. म्हणजे अगोदर उमेदवारांनी काय करायचं, मराठा असताना SCBCतनं आपलं प्रमाणपत्र काढायचं. परत काय करायचं की 14 जानेवारी 19ला EWS आल्यानंतर मग तिकडं EWS काढायचं. परत मग EWS मराठ्यांना लाभ मिळणार नाही म्हटल्यानंतर 24ला मग ते SCBCचं EWSचं कॅन्सल म्हणजे ऑटोमॅटिक होतं तो लाभ नाही घेतल्यानंतर. परत मग SCBCकडे जायचं. म्हणजे आत्ता निर्णय राज्यसेवेच्या संदर्भात आल्यानंतर काय MPSC विद्यार्थ्यांनी डायरेक्ट घर गाठलं. म्हणजे आता चला आता SCBCचं काढायचं म्हणून. मध्यंतरी मग MPSCनं पण एक ज्याला कसा म्हणतो अर्धवटपणा केला होता, की दोन्ही ऑप्शन दिले होते मराठ्यांना. म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही एकतर SCBC करा किंवा EWS करा. आणि परत तो मग एक गोंधळ लक्षात आल्यानंतर किंवा काही लोकांना लक्षात आणून दिल्यानंतर मग MPSCनं केलं. परत आता मग त्या अप्पर पोलीस महासंचालनाने ते परिपत्रक काढले की मग पोलीस भरतीला पण तसं करता येणार नाही. मग आता राज्यसेवेला काढल्यानंतर मग आत्ता समाज कल्याणाने MPSCनं काढलं. म्हणजे एक वाक्यता नाही बघा ते काय, म्हणजे एक बाबा शासन आदेश आलाय असं आहे, एक लाईनमध्ये काही नाही. म्हणजे सामान्य माणूस किंवा गाव पातळीवर राहणारे विद्यार्थी किंवा काय तिथं कसं हाल होतं त्या कार्यालयातनी वगैरे काय, म्हणजे ज्याला म्हणावं लागतं बघा, ह्याला चाड ह्या लोकांना आहे का नाही म्हणजे प्रश्नच आहे. म्हणजे आपण म्हणतोच की राजकारणी गेंड्याचे कातडीचे, म्हणजे तोच प्रकार आहे म्हणजे इथं सुद्धा.
पण त्यामध्ये जीव कसा जातो बघा. म्हणजे ते नाही का एक गोष्ट आपण बघतो बघा की तुमचा खेळ होतो पण आमचा जीव जातो. तुम्ही दगड मारता काय मारता पाण्यात बेडकांची गोष्ट, तसाच तो असा काय प्रकार. त्या मुलांची अवस्था तशी झालेली आहे. म्हणजे लक्षात घ्या, ते आरक्षण घेऊ इच्छिणार आहे. लक्षात घ्या. आणि सुप्रीम कोर्टात काय निकाल लागणार आहे हे पुढं भविष्यात जाऊन हे जाणणारे जाणतात. लक्षात घ्या. पण मला दुसऱ्याच गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधायचं आहे. तर आता तुम्ही काही निकाल बघू शकता. तर तुम्ही आता इथं स्क्रीनवर बघू शकता बघा. हा राज्यसेवा मुख्य 2019चा रिझल्ट आहे. त्यावेळा बघा EWS कॅटेगरी नव्हती का, तर ते जाहिरातीमध्ये वेळची अवस्था काय असते, जाहिराती वेळेच्या म्हणजे मूळ जाहिरात जी त्या परीक्षेची आहे म्हणजे पूर्व परीक्षेची, त्या जाहिरातीत जर उपलब्ध EWS असेल SCBC असेल तरच अर्ज करता येतो. त्यामुळे त्यावेळी नसल्यामुळं राज्यसेवा मुख्य 19ला SCBCचं मेरिट 444 लागलेलं आहे आणि OBCचं मेरिट 431 लागलेलं आहे बघा. म्हणजे SCBCपेक्षा OBCचं मेरिट कमी लागते. निष्कर्ष. आता दुसरा हा निकाल बघा, इंटरेस्टिंग आहे बघा. इथं OBC सिव्हिल इंजिनिअरिंगची मेन्स आहे. म्हणजे लक्षात घ्या, OBCचं मेरिट 208 म्हणजे लक्षात घ्या. SCBCचं मेरिट समजा 210 आणि EWSचं मेरिट काय आहे 126. म्हणजे बघा EWSचं मेरिट काय आहे. तर मध्यंतरी ह्याच सरकारनं EWSमधनं मराठ्यांना किती फायदा झाला होता हे दिलं होतं बघा. आणि ॲक्च्युली तेवढ्या लोकांना फायदा झालेला आहे, ही गोष्ट खरी आहे. पण आता दुर्दैवानं ते वाशीमध्ये जे काय तुम्हाला मिळालं 10% आरक्षण, त्यामुळं EWS कोट्यातून मराठ्यांना आता अर्ज भरता येत नाही मराठी मुलांना. आणि त्यामुळं मोठं नुकसान झालेलं आहे. लक्षात घ्या. ह्या तुम्हाला ह्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या रिझल्टमधनं कळतं. असे रिझल्ट बघायला जास्त नाहीत की एकाच वेळा OBC पण आहे, EWS पण आहे त्या लिस्टमध्ये आणि SCBC पण आहे. असा रिझल्ट क्वचित आहेत. मला एक सापडला, मी तुमच्यासमोर तो आणलेला आहे बघा. EWS मेरिट कसं कमी लागतं. तसाच एक बघा UPSCचा रिझल्ट आहे, 68 मेरिट लागलेलं आहे बघा. ते तुम्ही बघू शकता. EWSचं कसं मेरिट लागतं कमी OBCपेक्षा. काही केसमध्ये जास्त पण लागू शकतं. लक्षात घ्या. असं नाही आहे, म्हणजे लागू शकतं. पण इन जनरल की EWSचा लाभ हा अधिक चांगल्या प्रकारे घेता येत होता. मागायला गेले एक आणि झालं भलतंच असं काहीतरी बघा त्या आंदोलनाचं जरांगे पाटलांच्या झालेलं आहे. आणि आता काय म्हणायची वेळ आलेली आहे लक्षात घ्या. म्हणजे सगळ्यांनाच मराठी लोकांना ते मी तुम्हाला एंडला सांगतो काय म्हणायची वेळ आलेली आहे ते. तर आता बघा काही जाणकारांनी असं सांगितलंय की मराठ्यांना EWSमध्येच ठेवावं किंवा त्याचा लाभ द्यावा. SCBC आम्हाला नकोच आणि EWSमध्ये जरा कोटा वाढवावा तो. आता ती गोष्ट केंद्र सरकार देतं. अजून एक तुम्हाला एका गोष्टीकडे मला आणायचं आहे. लक्षात घ्या की महाराष्ट्रात SCBC कोट्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जर मराठी मुलं आहेत लक्षात घ्या तर तो कोटा असा UPSCला केंद्रात नसतो. हे लक्षात घ्या. लक्षात घ्या. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. हा जो खेळ सगळा चालला आहे तो महाराष्ट्राच्याच पातळीवर आहे. आपल्या राज्यघटनेतलं कलम नंबर म्हणजे अनुच्छेद नंबर 15(4) आणि 16(4) हे आपण म्हणतो. त्या अनुषंगानं राज्य सरकारला SCBC कॅटेगरीत म्हणजे एखादी अशी कास्ट टाकता येते. त्या अधिकाराचा वापर करून हे राज्य सरकार करतं. पण ते बेसिक स्ट्रक्चरला घटनेच्या कुठं तडा पोहोचवतंय का ते बघा सुप्रीम कोर्ट तपासतं. म्हणजे मूलभूत संरचना. आणि मग ते मूलभूत संरचनेमध्येच ती गोष्ट आहे 50%च्या वर आरक्षण गेलं नाही पाहिजे म्हणून. म्हणजे लक्षात घ्या. म्हणजे परत नंतर हा विचका होणारच आहे. म्हणजे लक्षात घ्या. जसा की आत्ता कसा झाला की आत्ता 2019-20ला चालत होतं मराठी लोकांनी EWS अर्ज केला तर, पण आता चालणार नाही. तसंच आता होणार आहे नंतर सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर. म्हणजे तोपर्यंत ही परीक्षा पास होऊन गेल्यानंतर परत हे लोक ह्यातून लागणार काय. आणि म्हणजे सगळा गोंधळ आहे बघा हा जो काय प्रकार आहे तो. आणि आता बघा म्हणजे जरांगे पाटील आता आंदोलन काय करतात की आम्हाला OBCमधनं आरक्षण मिळावं. म्हणजे लक्षात घ्या. आता का तर 70-80% वर्ग हा ऑलरेडी मराठ्यांचा OBCमध्ये गेलेला आहे. म्हणजे त्या मागणी सुद्धा तथ्य वाटतं. म्हणजे लक्षात घ्या. त्या कायदेतज्ञांनी किंवा ते सुप्रीम कोर्टाच्या कसोटीवर उतरून मग ते गोष्ट साध्य व्हायला पाहिजे. पण लक्षात घ्या विरोधाला विरोधन सगळा तसा गोंधळ झाला आणि प्रत्येकानं जर छुपी आपली काय गोष्टी ठेवल्या म्हणजे मागताना म्हणजे अशी गोष्ट करायची किंवा काय किंवा विरोध करताना अशी पण त्याच्या मागं भूमिका वेगळीच असणार. आणि हे आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आल्यामुळं तर आता तर काय शक्यताच मावळ्यासारखं मला तर वाटतंय ते. म्हणजे वैयक्तिक जर सगळा हा आपण मागचा काळ बघितला तर तसं वाटतं. तर आता त्या जरांगेंच्या आंदोलनानं म्हणा किंवा काय मराठा समाजातले किंवा अन्य अभ्यासक जे आहेत किंवा जे काही न्यायाधीश ह्या सगळ्यात इन्व्हॉल्व्ह होते त्या लोकांना सगळ्यांना अशीच विनंती करायची वाटते की बाबा ते SCBC रद्द करा. जे EWS होतं तेच ठेवा तात्पुरतं. नसेल
तर मग ते ओबीसीमध्ये आम्हाला कन्वर्ट करा, म्हणजे ते म्हणजे लक्षात घ्या. पण ही SC-BCचं काय भानगड नको, जी न टिकणारी जी गोष्ट आहे ती. मग ह्याला सरकारी लोक काय दावा करणार, नाही नाही आम्ही ते टिकवणार, पण ह्यांच्यावर विश्वास कोण ठेवणार? आणि असं आम्ही टिकवणार असं कोर्टामध्ये ते चालत नाही, लक्षात घ्या. त्यावेळेला पण प्रयत्न जोरदार केला होता फडणवीस सरकारकडनं, पण कुठं टिकलं ते सुप्रीम कोर्टामध्ये. आणि आता कसं काय ते 13चं 10% झालं म्हणून टिकणार असं नसतं. त्याच्यामध्ये खूप ताणेबाणे आहेत. त्यामुळं जी यथास्थिती जैसे ती स्थिती होती, लक्षात घ्या, त्या वाशीला जाण्याच्या अगोदर तीच आणा असं म्हणण्यासाठी म्हणजे रिव्हर्स गिअर टाका ही वेळ आलेली, लक्षात घ्या. हे तुम्ही मगाशी मार्क्स सुद्धा बघितले असतील. खूप धक्कादायक गोष्ट आहे ती SC-BC वगैरे तर प्रकार करणं. तर मी ते तुम्हाला सांगितलं. आणि दुसरी एक गोष्ट काय माहिती आहे का, की असं म्हणजे आता बघा त्या खोलात आपण जाणार नाही. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मग हे मराठी काय मागास आहेत का नाही, काय नाहीत ते सामाजिकदृष्ट्या ठीक आहे, ते काय त्याची व्याख्या करतील ते करतील. पण आर्थिकदृष्ट्या मागास मी तर म्हणेन जे काय OBC काय घटक आहेत, SC ST मधले काय जे काय एकदम जे काय म्हणतो 1-2 ते 3% कुटुंब आहेत आणि ते भरपूर श्रीमंत आहेत, लक्षात घ्या. आहेत भरपूर श्रीमंत. पण त्या तुलनेत सगळ्यात जास्त ज्यांची लोकसंख्या असा मराठी वर्गातला बहुसंख्य वर्ग हा खेडेपाड्यात अत्यंत दरिद्री अवस्थेत आहेत, लक्षात घ्या. आणि आर्थिकदृष्ट्या मागासांना जे आरक्षण होतं त्याला तो पात्र नक्कीच ठरू शकतो. EWS मधनं मराठ्यांची मुलं UPSCला ते पात्र असू शकतं. तर मग MPSCत का नाही, म्हणजे लक्षात घ्या. त्यामुळे SC-BCतनं हा खेळ खंडोबा ॲक्च्युली म्हणजे सुरुवातीला द्यायचं, नंतर ते रद्द करणार, हायकोर्ट स्टे आणणार, नंतर हायकोर्ट त्याला येस म्हणणार 13-12वर, नंतर सुप्रीम कोर्ट त्याला मग फेल ठरवणार, नंतर मग नव्याने हे क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार, त्याच्यापूर्वीच 10% देणार. म्हणजे हे चाललंय काय, म्हणजे खेळ खंडोबाशिवाय वेगळं काहीच नाही हे, म्हणजे लक्षात घ्या. त्यामुळं बघा म्हणजे सामान्य जनतेला पण अवघड आहे, ती कुणाच्या पाठीमागं उभा राहायचं आणि कुणाचं नाही, म्हणजे अशी गोष्ट तयार झालेली आहे. पण म्हणजे जरांगे पाटलांना ह्या निमित्तानं विनंती पण आहे किंवा त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्याजवळ जे असतात किंवा त्यांना जे सगळ्या ज्या माहिती देतात पुरवतात त्यांना बघा नम्र विनंती आहे की मराठ्यांना SC-BC आरक्षणातनं तसा लाभ मिळत नाही, ते बोळवण झालेली आहे. त्यापेक्षा आपलं जे पूर्वी जैसे ते होतं, आता अर्थात जरांगेंनी काही ती मागणी केलेली नव्हती की आम्हाला ते SC-BC मधून द्या म्हणून. तर ही राजकारणी लोक प्रचंड पोचलेले असतात, म्हणजे लक्षात घ्या. त्यामुळं ते कोणत्या वेळा काय डाव टाकतील आणि ते काय म्हणजे खरंच विचित्र प्रकार असतो, म्हणजे लक्षात घ्या. त्यामुळे इथून पुढं म्हणजे दिशा अशी राहिली पाहिजे की पहिलं आपलं EWS होतं तेच बरं, किंवा त्यात जरा थोडा कोटा वाढवून मागणं, इतर लोकांना पण त्याचा त्रास होऊ नये म्हणून. त्यामुळं OBCंशी पण संघर्ष करावा लागणार नाही, काही नाही. ऑलरेडी 80% जर जाती असल्या तिथं आणि OBCमध्ये पण जर अगोदरच 300 जाती असल्या तर मग परत अजून जर उरलेले 20% अजून ते मराठी घातले तर अजून ते मेरिट, म्हणजे आपण तर विचार शैक्षणिक दृष्टी आणि नोकऱ्यांच्या दृष्टीनंच करतोय ना, म्हणजे लक्षात घ्या. ते बघता बघा ते SC-BC तर एकदमच अडचणीचं मराठ्यांसाठी आहे. मग म्हणजे त्यापेक्षा मग EWS बरं, म्हणजे जर OBC मिळणार नसलं तर म्हणजे स्टँड ठेवतानाच तो ठेवायला पाहिजे. पण तुम्ही असं काहीतरी SC-BC वगैरे काय तर ते बघा तिथं त्यांनी हिप्नॉटिझम केल्यासारखं किंवा ते वेगळाच प्रकारचं झालेलं आहे, लक्षात घ्या. म्हणजे त्यात चुका कोणाच्या आहेत तो भाग वेगळा आहे, म्हणजे ते काय तसं नसतं. ते ऐन वेळेला तिथं असा लढा उभारणं, मुंबईत जाणं, ते काय म्हणजे तोंडाची बोलण्याची गोष्ट नाही आहे, ते लक्षात घ्या. म्हणजे आणि एवढी माणसं मग आपल्या स्वतःच्या पाठीमागं म्हणजे उभा करणं म्हणजे एवढी काही सोपी गोष्ट नाही ती. त्यांना ते सलामच आहे, म्हणजे जरांगे पाटलांना, लक्षात घ्या. एवढं सोपं नसतं ते. पण ती अजूनसुद्धा ते भरकटलेलं नाही आंदोलन किंवा काय आंदोलन भडकलं, त्यांनी पुन्हा एकदा ऊर्जा त्याच्या मागं ते लोक उभा राहिले दिसले मागच्या आठवड्यात. तर ही गोष्ट जी आहे ना ती बघा त्यांच्यापर्यंत ॲक्च्युली त्यांच्या बोलण्यातनं ती जाणवतं, पोचलंय ते. पण त्यांनी काय वेळेला जर पुढं गेलं तर EWSवर समाधान एक ज्याला म्हणतो ना एक मोठ्या झेपेसाठी एक बाबा एक छोटीशी माघार म्हणून ती गोष्ट बघा डोक्यात ती घ्यायला पाहिजे. आणि आत्ता SC-BCनं 24 सालातून इथनं पुढं मराठ्यांचं खूप नुकसान व्हायला लागले. म्हणजे ज्याला म्हणतो ना मॉरल ऑफ द स्टोरी, म्हणजे ह्याचं एवढंच मला त्या निमित्तानं मला सांगायचं होतं, म्हणजे लक्षात घ्या. आणि पोलीस भरतीमध्ये सुद्धा आणि MPSCच्या भरतीमध्ये सुद्धा अतिशय अवघड अवस्था झालेली आहे SC-BCच्या प्रकरणामुळं, म्हणजे EWS नसण्यामुळं. एवढंच ह्या निमित्तानं.